डहाणूच्या प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रेची सुरुवात हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावरती चैत्र पौर्णिमेला होते आणि आजपासून ह्या यात्रेला प्रारंभ झालेला आहे। मोठ्या प्रमाणात भाविक आहेत, ते अगदी गुजरात असू द्या, राजस्थान असू द्या किंवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून येथे या देवीच्या दर्शनासाठी येतात। मोठ्या प्रमाणात ही यात्रा आहे ती सुरू असते आणि या यात्रेमध्ये जी दुकानं आहेत ती मोठ्या प्रमाणात थाटली जातात। पाळणे असतात किंवा करमणुकीचे जे साधनं आहेत ती ह्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत। एकूणच पाहायला गेलं तर ही यात्रा शासनाच्या नियमाप्रमाणे 15 दिवस सुरू असते। मात्र ही यात्रा त्याच्या पुढेही लांबते, ती साधारण महिनाभर चालते। कारण ह्याच यात्रेमध्ये येथीलचे जे पंचक्रोशीतील नागरिक आहेत किंवा इतर भागातील जी भाविक आहेत ते ह्याच यात्रेतून आपल्या पूर्ण वर्षभराची जी खरेदी असते ती करत असतात आणि त्यासाठी ह्या यात्रेमध्ये लाखो भाविक आहेत ते येत असतात। एकूणच पाहायला गेलं तर नवसाला पावणारी अशी ही महालक्ष्मी देवी आहे, अशी आख्यायिका आहे ती इथे सांगितली जाते। आपली यात्रा ही चैत्र पौर्णिमेपासून सुरू होते आणि चैत्र अमावस पर्यंत चालू राहते। या मंदिराची आख्यायिका सांगायची झाली तर जेव्हा महालक्ष्मी आई कोल्हापूरहून सुरतला जात असताना तिला हा परिसर खूप आवडला आणि तिने गडावरती आपलं स्थान मंदिर आहे तिथे ती थांबली आणि जसं आपल्या भाविकांना माहीत झालं की वरती आईचं स्थान आहे, तेव्हा भाविक लोक वरती गडावरती जायला लागले आणि असतच एक गरोदर बाई आपली गडावरती आईचं दर्शन घ्यायला जात असताना ती चक्कर येऊन रस्त्यामध्ये पडली। तेव्हा तिच्या स्वप्नामध्ये येऊन आईने दृष्टांत दिला की तुला आता गडावरती यायची गरज नाही, मी या ठिकाणी आता वास्तव्यास येत आहे आणि तेव्हापासून हे आपलं मंदिर आहे। साधारणतः कुठल्या काळाचं हे मंदिर आहे? हे मंदिर आपलं पांडवकालीन आहे। काय सांगाल, काय व्यवस्था ट्रस्ट कडून करण्यात आलेली आहे? आपल्या ट्रस्ट कडून आता भाविकांसाठी 3 कायमस्वरूपी शेड आहेत आणि आता यात्रा कालावधीमध्ये 2 आपण बांबूचे शेड बनवलेले आहेत आणि त्यामध्ये आपण फॅनची व्यवस्था केलेली आहे, कूलरची व्यवस्था केलेली आहे। तसेच भाविकांसाठी 2-3 ठिकाणी आपण पाण्याची व्यवस्था केलेली आहे पिण्यासाठी। या 15 दिवसात साधारणतः किती भाविक जे आहेत ते दर्शन घेतात आणि कुठले भाविक जास्त करून? आपल्या इथे साधारणतः गुजरातवरून येणाऱ्या भाविकांची संख्या ही जास्त आहे आणि तरी दिवसाला किती भाविक दर्शन? दिवसाला साधारणतः तरी पण 20-25 हजार, म्हणजे गर्दीच्या कालावधीमध्ये जास्त 50-60 हजार किंवा लाखाच्या आसपास पण जात असतात आणि गर्दी नसेल त्या दिवशी 30-40 हजार तरी भाविकांचं दर्शन होत असतं। CCTVची व्यवस्था आपल्याकडे आता 67 CCTV आपण लावलेले आहेत, मंदिर परिसरामध्ये आहेत आणि बाहेर आपल्या यात्रेच्या परिसरामध्ये पण लावलेले आहेत। असे आपले एकूण 67 CCTV लावलेले आहेत। मैं बरेली से आया हूँ और लास्ट 32 ईयर्स से आ रहा हूँ। मैं 52 का हूँ और मेरा सेकंड जनरेशन अभी यहाँ पे आ रहा है। देवी में बहुत जागरूकता है, जो भी हम सोचते हैं सब काम हो जाते हैं। हनुमान जयंती के लिए हम लोग स्पेशली आ जाते हैं सुबह सुबह 7-8 बजे। बहुत मान्यता है देवी आगे का। मेले का माहौल कैसा है इस साल? एकदम बढ़िया है, बहुत अच्छा है। व्यवस्था कैसी है? व्यवस्था एकदम प्रॉपर है, पुलिस का सब चीज़ अच्छा है यहाँ पे। थोड़ा भी डिस्टर्बेंस नहीं है, सब कोऑपरेटिव है यहाँ का स्टाफ। दर्शन जैसा चाहिए वैसा ही मिल जाता है। माता के बारे में क्या कहें? जागरूक माता है, 25 साल से तो मुझे संभाल रही है, 25 के बाद में मेरे लड़के को संभालेगी, फिर उसके आगे के जनरेशन को संभालेगी। हम लोग हर पूनम में आते 101 गजरा चढ़ाते और जाते हैं। जब भी से चालू किया है, जब भी से मैं बैकआउट नहीं हुआ, माँ ने मुझे बहुत सपोर्ट किया है। जी, हम सूरत से आए हैं, सूरत कड़ोदरा से। यहाँ पे माँ लक्ष्मी जी के मंदिर में आने से वो सुकून मिलता है जैसे स्वर्ग जैसा महसूस होता है। हमारी आर्थिक स्थिति पहले बहुत कमज़ोर थी, जब से यहाँ पे आने लगे हैं माता का चमत्कार ही समझिए, बहुत आर्थिक स्थिति हमारी बहुत अच्छी हो गई। गुजरात से बहुत सारे लोग हैं। बहुत से लोग, हमारे समाज के भी बहुत लोग आते हैं और हर पूनम को आते हैं। एक विशेष दिन है माता का कि हम पूनम के दिन हम यहाँ पे आते ही आते। इस साल मेले का माहौल कैसा है? बहुत अच्छा है, बहुत इतना अच्छा है, दिल को बहुत ही राहत मिला है। यहाँ पे आने बहुत अच्छा लगा। हे एक पायथ्याशी मंदिर आहे, तर दुसरं मंदिर जे आहे ते मुसळ्या डोंगर आहे, ह्या डोंगरावरती आहे, त्यामुळे
दोन्ही ठिकाणी ह्या 15 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात जे भाविक आहेत ते महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.